नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे शापित वळण आणि या कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. आज त्याचा इंटरव्ह्यू होता. आधीच बाईक लवकर सुरू न झाल्यामुळे त्याला उशीर झाला होता. त्यामुळे घाईघाईने त्याने नेहमीचा रस्ता न घेता एक शॉर्टकट घेतला. सारखा घड्याळात लक्ष ठेवून तो गाडी चालवत होता. त्याच्या गाडीने वेग पकडला. रस्ता दिवसाढवळ्यासुद्धा निर्मनुष्य दिसत होता. त्याला आश्चर्यच वाटलं. एवढा चांगला शॉर्टकट रस्ता उपलब्ध असूनही लोक तो ट्रॅफिक जाम झालेला लॉंगकट का घेतात? आता 10 मिनिटात तो त्याच्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचू शकणार होता. चला, आता वेळ होणार नाही आपल्याला. या नोकरीची नितांत आवश्यकता आहे आपल्याला. त्यामुळे काहीही करून हा इंटरव्ह्यू क्रॅक झालाच पाहिजे, असा तो विचार करतच होता की त्याला जोरजोरात कोणीतरी बाईक मागून ढकलली अशी जाणीव झाली आणि 10 फूट तो बाईकवरून घासतच गेला आणि बाईकवरून पडला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला त्याचा मित्र बसला होता. मित्राने त्याला जी हकीकत सांगितली ती ऐकून तो भीतीने शहारला. मित्र सांगू लागला, अरे तू तो रस्ता घेशील असं मला वाटलंच नाही. तुला माहिती नाही का, ते शापित वळण आहे. कोणीही त्या रस्त्याने कितीही घाई असली तरी जात नाही. थोडक्यात मरता मरता वाचलास तू. तिथून जाणाऱ्या एका लाकूड तोड्याला तू सापडला. तुझ्या फोनवर पहिला नंबर माझाच होता. त्यामुळे त्याने मला फोन केला आणि आम्ही तुला इथं आणलं. आता बरं वाटतंय का तुला? मित्राने विचारलं. हो, आता थोडं बरं वाटतंय, पण खांदा पाय घासल्यामुळे खूप ठणकतोय. महिनाभर प्लास्टर लावावं लागेल, मग बरं वाटेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. मित्र म्हणाला, पण असं कसं झालं असेल? मला माझी बाईक कोणीतरी ढकलली असं वाटलं. मी वेगाने गाडी चालवत असल्यामुळे तर झालं नसेल ना? मी म्हणालो. अरे अजूनही तुझा विश्वास बसत नाही का? संध्याकाळी मी तुला याचा पुरावा देतो. आत्ता आराम कर, असे म्हणून त्याचा मित्र तिथून निघून गेला. ह्याच्या डोक्यात मात्र तेच विचार घोळत होते. खरंच असेल का मित्र सांगतोय ते, की अफवा असेल? विचारातच त्याला झोप लागून गेली. त्याचा मित्र संध्याकाळी आला. सोबत त्याने बरीच वर्तमानपत्रे आणली. हे काय आहे? अरे माझ्याशी गप्पा मारण्याऐवजी तू काय आता पेपर वाचत बसणार आहेस का? तो मित्राला म्हणाला. अरे तुला सकाळी म्हटलं होतं ना मी पुरावा आणतो म्हणून. हे सगळे पुरावेच आहेत त्या शापित वळणाचे, असं म्हणून त्याच्या मित्राने त्याला एक पेपरमधली अधोरेखित केलेली बातमी दाखवली. बातमी नंबर 1. शापित वळण. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडी मंडळींची गाडी उलटली. त्याच वळणावर ड्रायव्हर शुद्धीत होता. त्याला कोणीतरी ढकलल्यासारखं वाटलं. बातमी नंबर 2. शापित वळण. मालवाहू ट्रक उलटला. तेच शापित वळण. ड्रायव्हर शुद्धीत होता. अगदी हळू ट्रक चालवत होता. सकाळची वेळ होती. त्याला सुद्धा मागून ट्रक कोणीतरी ढकलल्यासारखं वाटलं. बातमी नंबर 3. शापित वळण. प्रवाशांनी भरलेली बस उलटली. तेच वळण. ड्रायव्हर शुद्धीत होता. त्यालाही कोणीतरी मागून ढकलल्यासारखं वाटलं. बातमी नंबर 4. शापित वळण. 2 प्रेमीयुगलांच्या जोड्या आपापल्या बाईकवरून जात असताना चालकांना मागून जोरात कोणीतरी ढकलल्यासारखं वाटलं. त्याच वळणावर बाईक्स उलट्या होऊन फरलांगभर घासत गेल्या. प्रेमीयुगल जब्बर जखमी झालं. उपचार सुरू. सांग, अजून किती पुरावे हवेत तुला? मित्र म्हणाला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्याच्या मित्राने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला. समोर देवाच्या फोटोला त्याने नमस्कार केला आणि पुन्हा कधीही शॉर्टकट न घेण्याचा पण केला.
वरील कथा जरी काल्पनिक असली तरी असे शापित वळण नक्कीच काही ठिकाणी अस्तित्वात असतात बरं का, परंतु सर्वत्र नाही. बऱ्याचदा जे अपघात होतात ते चालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा मद्यप्राशन केल्यामुळेच घडतात, हे मात्र नक्की. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.